वडार समाज महाराष्ट्र मजूर शिल्प प्रतिष्ठान आयोजित या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या शहराचे प्रथम नागरिक आदरणीय महापौर रवीजी लांडगे, उपमहापौर आमच्या या ठिकाणी सर्वच खूपच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जास्त वेळ आपला घेणार नाही. बाबरताई असतील, आमचे कैलास कुटे, वाबळेताई, कर्नल आहेत, आमचे प्रकाशजी बाबर आहेत, कैलास कुटे यांनी आमचे सभापती आहेत आणि त्यांच्या नियोजनामध्ये आम्ही सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाची रूपरेषा करत असतो. या ठिकाणी आज खूप शुभ दिवस आहे, प्रेरणा दिवस आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या 105 हुतात्म्यांनी आपलं बलिदान देऊन ह्या महाराष्ट्राची निर्मिती केली, त्यांना मी प्रथम अभिवादन करतो. या ठिकाणी दुसरं एक म्हणजे आज बुद्ध जयंती देखील आहे. शांतीचं प्रतीक, संपूर्ण जगाला देणारा, संदेश देणारा आणि विशेषतः आत्मिक, आर्थिक प्रचंड साम्राज्य असणारा सिद्धार्थ राजा केवळ वेदना आणि कारुण्य एका व्यक्तीच्या प्रजामध्ये पाहिल्यानंतर सर्व साम्राज्याचा त्याग केला आणि संपूर्ण जगाला तर बुद्ध, त्या नावाला त्यांनी विचारांना बुद्ध विचार असं संबोधलं. परंतु आपला विचार, भारतीय विचार, चायना, थायलंड, नेपाळ या लोकांनी, देशांनी स्वीकारला आणि ते देश प्रचंड प्रगतीच्या पथावर गेलेले. कामगार दिवस आहे आजचा. खरं तर पिंपरी चिंचवड म्हणजे कष्टकऱ्यांचे, आपल्या घामातून उभं राहिलेलं हे शहर, या शहराला सौंदर्य निर्मिती करण्यासाठी अण्णासाहेब मगरांसारख्या थोर पुरुषानं या ठिकाणी ह्या दिशा दिली. खरं तर आपण संपूर्ण भारत देशामध्ये, खरंच महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीचे 18 संत हे भूमीने दिले. प्रश्न असा येतो, अनेक युगपुरुष प्रत्येक समाजामध्ये आहेत, पण समाज म्हणून युगपुरुष होतात का, युगपुरुष म्हणून समाजाचं नावलौकिक वाढतो, ह्यावर देखील आजच्या दिवशी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. प्रश्न असा येतो की आपण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतो, आपण शिवजयंती साजरी करतो, आपण अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करतो, आपण बुद्ध जयंती साजरी करतो. विविध समाजाच्या विविध युगपुरुष होऊन गेलेले आहेत. पण मला असं वाटतं की आजच्या या पवित्र दिनी आपण वाटचाल करत असताना ह्या सर्व युगपुरुषांचं असेल, संतांचं असेल, महात्मांचं असेल, यांचे विचार आचरणात आणण्यासाठी आपण कमी पडतो का, ह्याचं देखील आत्मचिंतन करणं आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी अत्यंत महत्त्वाचं आहे. शेवटी आपण माणूस म्हणून ज्यावेळेस घडतो आणि माणूस परिपक्व होतो आणि माणूस परिपक्व होण्यासाठी जे ज्या गुणांची आवश्यकता असते ते गुण आत्मसात करण्याची शक्ती या मातीत आहे, त्या मातीमध्ये आहे. आणि त्या पवित्र मातीमध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला, ह्याच्यासारखं दुसरं भाग्य ते कोणतं असणार आहे. आणि म्हणून या सर्व युगपुरुषांना की ज्यांच्या जयंतीच्या माध्यमातून आपल्याला आत्मचिंतनाची संधी मिळते. खरं तर जयंती, प्रत्येक जयंती ही युगपुरुषांची जोरातच झाली पाहिजे. आणि महापौर साहेब एक विशिष्ट जयंतीच्या माध्यमाचं मूल्यमापन न करता हे सर्व जयंत्यांचं एक लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत ह्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या कुठंतरी ब्लॉक होता कामा नये, वैचारिक रक्तवाहिन्या. आणि त्यासाठी आपण हे सर्व विचारांची गंगोत्री त्यांच्यापर्यंत गंगेत रूपांतर होईल अशा पद्धतीने आपण त्याची वाटचाल केली पाहिजे. आम्ही तुम्हाला, कैलास कुटे आणि आम्ही रोड मॅप देतो वर्षभराचा, आणि तुम्ही मात्र अंमलबजावणी करायची महापौर, त्यात काही करून. आणि समाज वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बांधलेला गेलेला असतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर 250 जाती ह्या आदिवासीच्या नुसत्या एका 12 खडीप्रमाणे आहेत. मी त्या नोकरीच्या निमित्तानं कोणती भरती करायची त्यासाठी ते पुस्तक मागवलं होतं, त्यावेळी ते जाती वाचता नको झालं. मग म्हणलं एकच बरं आपलं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेली जात मानवजात, आणि ह्या युगपुरुषांनी सांगितलेली जात ती मानवजात. मला असं वाटतं की माणूस म्हणून आपण प्रगल्भ होऊया, माणूस म्हणून ह्या विचारांची पूजा करूया आणि माणूस म्हणून आपण वाटचाल करूया. तर हे आपण ह्या जयंतीचं किंवा ह्या दिवसाचं साध्य झाल्यागत वाटेल. अधिक वेळ न घेता खरं तर आपण सर्वजण, मी 25 वर्षानंतर म्हणजे आता 6वी टर्म आहे माझी नगरसेवक होण्याची, पण मला कधीच कुणी कोणत्या कार्यक्रमाला कोणत्या असं यावं असं कोणतं पद नव्हतं मिळालं. पहिल्यांदा मी बर्ड व्हॅली पाहिलेली इथं आत्ता. त्यामुळं वरार समाजाचे म्हणण्यापेक्षा माझ्या बांधवांचे, कारण का सुरेश धोत्रे माझे वडील बंधू आहेत,
माझ्या कुटुंबावर त्यांचा अंकुश आहे. त्यांना विचारल्याशिवाय आम्ही काही करत नाही. दरवर्षी त्यांची इथंच भेट होती. त्यांची इथंच भेट होती. त्यामुळं त्यांची पण आठवण करणं गरजेचं आहे, कारण त्यांनी मला त्यांच्या कुटुंबात स्थान दिलं. आणि त्यामुळं मला महापौरांच्या निमित्ताने फिरायला मिळते. महापौर चांगले भेटलेले आहेत, बरे. नाही तर बरेच सगळे महापौर चांगले असतातच असा माझा अनुभव आहे. त्यामुळं सुसंस्कृत माणसं भेटल्यानंतर कशी वाटचाल करता येते. मलाही बरं वाटतं की चला योग्य माणसाबरोबर फिरण्यासाठी आपल्याला आणि आता मी पहिल्यांदा नगरसेवक झाल्याचा आनंद लुटतो आहे. तुमच्या पाठीपाठीमागे फिरतो आहे. कारण काय महानगरपालिकेमध्ये राहून महानगरपालिकेबद्दल चांगलं बोलायचं जो धाडस होत नाही माझं. त्यामुळं मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहेत. आम्ही ह्या ठिकाणी तुमचे जे जे काय उपक्रम असतील, जे जे काय योजना असतील, वरार समाजाच्या माध्यमातून माझे बांधव आहेत तुम्ही. त्यामुळं या बांधवांना माझ्या माध्यमातून किंवा महापौरांच्या माध्यमातून मी विरोधी पक्षनेता आहे, विद्रोही नाही. त्यामुळं महापौरांबरोबर चांगल्या विचारांच्या बरोबर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. आम्ही सर्व कुशाग्र असेल आमचा इकडे नगरसेवक आमचे इथं आहेत. होता तिकडं आला इकडं असं कसा होता असं रे तू, काय झालास रे तू, अरे वेड्या कशी तू, काय ते आहे ना काय ना काहीतरी. त्यामुळं तरी पण तू आमचाच आहे, आमचाच मुलगा आहे. या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आम्हाला बोलवलं आणि या ठिकाणी आनंद घेण्याची संधी मिळाली. या पवित्र दिवशी आपण त्या सर्व 105 हुतात्म्यांना असेल त्यांना भावपूर्ण त्यांना अभिवादन करूया. खरं तर कामगार दिन हा जागतिक कामगार दिन 1982 मला वाटतं 82 का 86च्या कालखंडामध्ये तो निर्माण झाल्यानंतर संपूर्ण जग हे साजरं करतं. म्हणून अशा कष्टकरी कामगारांना मानवंदना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.